नमस्कार. आज आपण बनवूयात गवारीच्या शेंगाची भाजी. एकदम गावाकडच्या पद्धतीने आणि काळा मसाला वापरून अशी मी भाजी केलेली आहे. चला तर आज बनवूयात गवारीच्या शेंगाची भाजी. सर्वात आधी मी शेंगा निसून घेतल्यात आणि एका कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा टाकत आहे आणि छानपैकी गॅसवर परतून घेत आहे. साधारण 5 मिनिटे याला छानपैकी भाजून घेतले आहे आणि एक वाफ काढण्याकरता प्लेट झाकली आणि बघू शकता छान वाफ निघालेली आहे. त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर आणि काळा मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे. सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये राई टाकून घेत आहे आणि राई चांगली तडतडल्याच्या नंतर थोडे जिरे टाकले आहे आणि त्यानंतर छानपैकी फ्रेश कढीपत्ता टाकला आहे आणि त्यामध्ये मी थोडं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि छानपैकी ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्यात मी कांदा पण टाकला आहे आणि कांदा लसूणला थोडं ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आणि कांदा लसूण हे तळल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमच लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमच हळद घातलेली आहे. यामध्ये घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तुम्ही यामध्ये कोणताही मसाला वापरू शकता. ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि मी तुम्हाला भाकरीही करून दाखवणार आहे. यामध्ये आपण वाफून घेतलेल्या गवारीच्या शेंगा कापून घेतल्या आहेत. चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये मी भरभरून शेंगदाण्याचं कूट वापरत आहे आणि शेंगदाण्याचं कूट हे थोडं जाडसरच असायला हवं. आणि दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. हवे तेवढे पाणी टाकूयात. पाच ते 10 मिनिट छानपैकी शिजवून घेऊया आणि यावर भरभरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपली भाजी तयार आहे. आता मी यासोबत खाण्यासाठी भाकरी बनवत आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाकरीचे पीठ मी छानपैकी मळून घेतले आहे आणि आपल्या पोळपाटावर मी थापून घेत आहे. तुम्ही प्लेटमध्येही थापू शकता.
तवा आपला गरम झालेला आहे आणि मी भाकरी टाकून घेत आहे. लगेच पाणी लावून घेऊया. आणि वरचं पाणी सुकल्याच्या नंतर भाकरी पलटून घ्यावी. बघू शकता आपली भाकर तयार आहे. तर कशी वाटली माझी ही रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अशीच रेसिपी तुम्हीही बनवून बघा.